रायगडच्या खारेपाट विभागातील 18 गावं आणि 29 वाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। ऐन उन्हाळ्यात गावकरी दूषित पाणी पित आहेत। गावात पाण्याचा दुसरा कोणताही स्रोत नसल्याने हेटवणी धरणातून येणारं पाणी 4 दिवसाआड सोडतात। शिवाय केवळ 1 तास गावाला पाणी पुरवठा होतो। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गावकऱ्यांना दूषित आणि गढूळ पाणी प्यावं लागतंय। लोकप्रतिनिधींनी वढाव गावासह आजूबाजूच्या वाड्यांवर दुर्लक्ष केल्यामुळे इथल्या महिला आणि ग्रामस्थ संतप्त झाले। 10-15 वर्ष झाले असलं दूषित पाणी येते आम्हाला। यो पाणी 8 दिवसांनी पाणी आम्हाला हे पाणी मिळते। 8 दिवसांनी पाणी आम्हाला येते यो। पण हे पाणी तुम्हाला योग्य आहे का, पिण्यायोग्य आहे? नाही योग्य पाणी पिण्याचं। मग आता काय करायचं? आता ना आजारी पण लोक पडतात किती, ने बदल कॉईल फुल माणसांना होते। किती माणसं मेली याच्यातच। आणि येतो 8-8 दिवसांनी येतो तर नाही येतो। आला तर ठीक आहे, ना तर मशनी शिवाय पाणी नाही। आला तरी मशीन आम्हाला लावावी लागते। तर लाईट असली तर पाणी, नाही तर पाणी नाही। ह्या पाण्याचा तुम्ही जो दूषित पाणी दिसतोय, तुम्ही घरी घेऊन गेल्यानंतर ह्याला फिल्टर वगैरे काय करता? हा, फिल्टर तुरुटी वगैरे आम्ही फिरवतो, काय म्हणजे करतो त्याला जेवण्यासाठी। किती वर्षे, 15 वर्षे 16 वर्षे झाली माझं लग्न झाल्यापासून मी बघते तर रोज पाणी आम्हाला पिवायला लागते। आता यो नवीन निघला म्हणून यो काढाचा पाणी मिळते म्हणून आम्हाला पिवायला मिळते, नाही तर आम्हाला यो पाणी पिऊन आधार लागते। पाणी 5 ते 6 दिवसातून येतो। त्यात पण जर पाईपलाईन फुटली तर ते जो पाण्याचा दिवस असतो त्यानंतर अजून 6 दिवसाचा जेव्हा पाण्याचा वार असतो ना, तेव्हा पाणी येतो। आणि पाणी 3 ते 4 तास येतो। पाण्याला अजिबात प्रेशर नसतो। जो काय पाणी असेल तो लेडीज लोक भरतात, माणसं येतात विहिरीवर पाणी वगैरे भरतात, पाणी साठा करतात। पाणी साठा करून शेवाली हे होते, तरी पण तोच पाणी वापरायचं। पिण्यासाठी पण हेच आणि स्वयंपाक करण्यासाठी देखील हेच पाणी वापरलं जातं।